विठ्ठल 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 कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पार्वती पदे हर हर महादेव विठाला 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 भगत सिंग सुखदेव राजगुरु इनकलाब जिंदाबाद हसत हसत फाशीवर गेले. त्यांना फाशीची शिक्षा झाली. सहज एका दादाने त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला जन्मठेप झाली असते तर चाललं नसतं का? तुम्हाला फाशी झाली तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का? त्यावेळेस त्या तिघांनी भगत सिंग सुखदेव आणि राजगुरूंनी हसून उत्तर दिलं, दादा आम्हाला जन्मठेप झाली असती तर आम्ही अजून काही काळ जगलो असतो, पण आम्हाला फाशी झाली. आम्ही आता लगेच मरू आणि भारत मातेच्या सेवेसाठी पुढचा जन्म लगेच प्राप्त करू, म्हणून आमच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. विठाल 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 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर केली स्वारी. गोरगरीब जनतेला त्रास दिला भारी. लोकमान्य टिळक विचारांनी होते करारी. जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाल्या नर आणि नारी, तेव्हा पाहायला मिळाली 26 जानेवारी. सोपी आहे का? म्हणून त्या शूरवीरांचे आपण आठवण ठेवली पाहिजे, कारण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि जीवनामध्ये तुम्ही संघर्ष करा. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. विठाल 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 विठाल. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, काय त्या महाराष्ट्राची व्याख्या? आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राची व्याख्या काय? जय महाराष्ट्र, करा कष्ट, खा उष्ट. पुढचं तुम्हीच बोला. हे का व्याख्या? नाही. माणसाने माणूस म्हणून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. पाण्यातला गाथा वर काढला. माझ्या तुकोबरांना जीवनामध्ये सोसावे लागले कितीतरी कष्ट, पण जीवनामध्ये परमार्थ होता उत्कृष्ट. म्हणून समाजसेवेमध्ये सप्ताहामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. हे महाराष्ट्राची व्याख्या. आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतो. आपण कोणाच्या महाराष्ट्रामध्ये राहतो? जर छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर नसती राहिली अंगणी तुळस, नसतं राहिलं कपाळी कुंकू सुद्धा राहिलं नसतं, आणि आपली देवळं सुद्धा राहिली नसती. म्हणून आज राजांचे आपल्यावर उपकार आहेत. किती उपकार आहेत राजांचे आपल्याला. जर शिवाजी राजे झालेच जर नसते, शिवाजी राजांसारखा मुलगा जन्माला यावा म्हणून आईसाहेबांनी काय केलं? 12 वर्ष देवीची सेवा केली. कुणी? जिजाऊ आईसाहेबांनी. तुळजापूरच्या भवानी आईसाहेबाचे 12 वर्ष सेवे केली. आईला सांगितले, आई या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगाला जन्माला घाल. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र होऊन स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. तुला द्यायचे तर मला हे दे. माझं हे मागणं आहे. आणि रात्री अपरात्री डोळ्याला दिसणाऱ्या कुठल्याही स्त्रीला आई म्हणणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं आहे. आणि आपली आई काय म्हणते? माझा पप्पू कसा डीजे पुढे अंग हलतोय, म्हातारपणी तुम्हाला हलवीन, काळजी नका करू. कारण लहान वयातच मुलांवर संस्कार होतात. आपल्यालाही डोहाळे लागतात. आपल्यालाही डोहाळे लागतात. तसे जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले. कानावर वार्ता येतात.
इकडं आज अत्याचार झाला, तिकडं अत्याचार झाला. ह्या गावामध्ये आज ह्या आईची आबरू लुटली, त्या गावामध्ये त्या बहिणीची आबरू लुटली. आणि जिजाऊ साहेब गरोदर आहेत, त्यांच्या कानावर वार्ता येतात. आणि जिजाऊ साहेब गरोदर अवस्थेमध्ये त्यांना डोहाळे लागले. कशाचे? घोड्यावर बसायचे, हातामध्ये तलवार घ्यायची आणि लढायचं, याचे डोहाळे लागले. आपल्याला डोहाळे कशाचे लागतात? तसे जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले. आणि देवीने कौल दिला, ज्या देवीची 12 वर्ष सेवा केली त्या देवीने कौल दिला. तुळजापूरच्या भवानी आई साहेबाच्या डोक्यावरचं फूल राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवार या दिवशी शिवनेरीवर तेजोमय किरण पडला आणि तेथूनच तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. यामागे एका आईची सेवा आहे. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, 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 दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. त्या दिवशी खरं मासाहेबांची सेवा सार्थक झाली आणि तिथूनच तर पुढं खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. या पाठीमागं फक्त एका आईची सेवा आहे. म्हणून जीवनामध्ये भिन्न विचाराचे माता पुत्र कोण आहेत? भिन्न विचाराचे पिता पुत्र असतील, भिन्न विचाराचे माता पुत्र असतील, भिन्न भिन्न विचाराचे बापलेका असतील, भिन्न विचाराचे माता पुत्र कैकेयी आणि भरत, एका विचाराचे माता पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब. विठाल 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 विठाल. म्हणजे जीवनात तुम्ही सेवा करा. सेवा केल्यावर काय होतं? आपल्याला मेवा भेटतो. तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा करा आणि तुम्ही जर या भगवंताची सेवा केली, जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल. पण एकदा का आपले आईवडील जर प्रसन्न झाले ना, माझे बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आपले आईवडीलच आपले दैवत आहेत. तुम्ही बाकी तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. जसं काशी विश्वेश्वर तेच आपले काशी आहेत. जसं तुम्हाला जर भगवंताची कृपा व्हावी असं जर वाटतंय, जसं चोकोबरावर ना भगवंताने कृपा केली. अजून एक संतांचं मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देऊन जाईल. श्री संत जनाबाई महाराज, किती कृपा केली भगवंताने. जनाबाई महाराज कोण होते? नामदेव महाराजांच्या घरी दासी जनाबाई दासीचं काम करत होते श्री संत जनाबाई महाराज. पण जनाबाईच्या गौऱ्या काय बोलायच्या? विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायच्या. इतकी जनाबाईची भक्ती होती. आणि जनाबाई जर दळण दळायला लागले, भगवंताची कृपा सांगतो मी, आपल्यावरही जर भगवंताची अशी कृपा व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपणही त्या भगवंताचं काय करायचं? कारण आपल्या मनात भाव पाहिजे. श्री संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी सांगतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? त्याला निस्सीम भाव लागतो. हेची थोर भक्ती. भक्तीचे 9 प्रकार सांगितले. त्यातली एक जरी भक्ती तुम्ही केली, एक जरी भक्ती आपण केली तर आपल्या जीवनाचा काय होईल? उद्धार होईल. कारण का? तर माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. काय सांगितलं? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. अरे मी तुझ्या जवळच आहे, फक्त तो तुला कळत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी.
म्हणून भगवंताने आपल्याला एवढा पवित्र नरदेह दिलाय. तो कशासाठी दिलाय? तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला पाटा, बाधिकेचा तो या झाला पाटा. ते देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. आपल्याला पवित्र नरदेह दिलाय, या देवाच्या भजनाकरता दिलाय. आपण ते व्यर्थ कशाला घालवायचा? कारण या प्रत्येक इंद्रियाची सार्थकता आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. हा देह पवित्रच आहे, पण जर आपण भगवंताचं नाव घेतलं नाही तर ते काय आहे? अपवित्र देह. अपवित्र तो देह, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत असे. आणि एका ठिकाणी नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, काय सांगतात? शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. जर तुम्ही त्या मुखाने भगवंताचं जर नाव घेतलं नाही तर त्याच्यासारखं अपवित्र काहीच नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आपल्याला एवढा पवित्र भगवंताने नरदेह दिलाय. प्रत्येक इंद्रियाची सार्थकता आहे. कानाची सार्थकता आहे, डोळ्याची सार्थकता आहे, तोंडाची सार्थकता आहे, या हाताची सार्थकता आहे, पायाची सार्थकता आहे. मला सांगा, भगवंताने या ठिकाणी आपल्याला तोंड कशासाठी दिलंय? जेवायला इथं तोंड दिलं. जर ते वर दिलं असतं तर? माथा असे तोंड प्रमाणे मनाचं काहीच बोलत नाही. माथा असे तोंड तर तुम्ही जेवले कसे असते सांगा? म्हणून या मुखाने काय करायचं? भगवंताचं नावच घ्यायचं. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, 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 गोड नाम विठोबाचे. हे घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, विठोबाचे. घेई घेई माझे, घेई घेई वाचे, गोड नाम विठोबाचे. ते भगवंताचं इतकं गोड नाव आहे. मौली ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सांगतात, या तोंडाने काय करा? साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या मुखातून बोलताना आपल्याला आपल्यामुळे दुसऱ्याला त्रासही नाही झाला पाहिजे आणि दुसऱ्याचं वाटुळही नाही झालं पाहिजे. साच आणि मवाळ, गोड बोला, मितुले आणि रसाळ, अमृतासारखे शब्द आपल्या मुखातून निघले पाहिजे. त्यासाठी हे तोंड दिले. तोंडाच्या वर नाक कशासाठी दिलंय? एखादी जर वस्तू खराब झाली, खायला गेल्याबरोबर वास येतो. हे नासकं बाजूला टाकून दे. पण आपण काय करतो? तेच खातो. नाक या ठिकाणी दिले. हे जर नाक इथं दिलं असतं, त्यासाठी भगवंताने आपल्या तोंडाला सुद्धा 2 लॉक दिले. भगवंताची काहीतरी रचना आहे का नाही आपलं शरीर बनवण्या पाठीमागं. आता कान इथं दिलेत. कशासाठी दिलेत कान? कान इथंच दिले. हे कान इथं कशासाठी दिलेत? आता कोरोना येऊन गेला, जर इथं कान नसते तुम्ही मास्क कुठं अडकवला असता? ही भगवंताची काहीतरी रचना आहे. तुम्हाला या ठिकाणी डोळे दिलेत. डोळे जर पाठीमागे दिले असते तर, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांनी तुम्ही चांगलं पहा.
आपल्या घरात टीव्ही चालू आहे, वाईट वक्त चालू आहे, टीव्ही बंद करून टाका आणि अंगभर कपडे घाला. समाज एक दिवस नक्की सत्कार करेल. अंगभर कपडे घाला, समाज नक्की एक दिवस सत्कार करेल. या डोळ्याने चांगलं पहा, वाईट पाहू नका. आणि हाताने काय करायचंय? या हाताने द्यायचे तर तुम्हाला दान द्या. आपण इतरासाठी मागतो त्याला काय म्हणतात? भिक्षा. आपण इतरांसाठी मारतो, आपल्या घरांसाठी मागतो त्याला काय म्हणतात? भिक्षा म्हणतात. आपण स्वतःसाठी मागतो. माऊली ज्ञानोबारायाने विश्वासाठी मागितलं त्याला काय म्हणतात? पसाय दान म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडो. माऊली ज्ञानोबारायाने सांगितलं कोणी असू द्या, माऊली ज्ञानोबारायाने विश्वा करता पसायदान मागितलं. म्हणून या हाताने द्यायचे तर तुम्हाला काय करा? दान द्या. दानात एवढी ताकद आहे. किती ताकद आहे दानात? एखादा सप्ताह चालू आहे ना, नाही आपल्याला लाखो रुपये देता आले तर 10 रुपये का होईना देणगी द्या. नाही काही देता आलं, 2 किलो तांदूळ, 5 किलो गहू, हे दान केलं पाहिजे. कारण सर्वात श्रेष्ठ काय सांगितलंय? अन्नदान सांगितलं. मग दान तुम्ही जर दान दिलं तर तुमच्या घरातलं अन्न पवित्र होतं. आपल्या घरातलं अन्न कोणी पवित्र केलं मला सांगा? अंगडशा नावाचे फकीर. पुणे प्रांतामध्ये फिरत असताना अंगडशा नावाचा फकीर त्याचे कटोरे भरायचा प्रयत्न, कितीतरी सावकाराने ट्रकच्या ट्रक त्या कटोऱ्यात ओतले, पण तो कटोरा भरला नाही, तो मोकळाच राहायचा. मी दानाची ताकद सांगतोय. आणि त्याच्या कानावर कुठून तरी वार्ता आली जगद्गुरु तुकोबारायांची, ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय त्यांचं उदाहरण पहा. तो फिरत फिरत एक दिवस देहू गावात आला आणि देहू गावात आल्याच्या नंतर त्याने विचारल्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? एकाने सांगितलं हे काय समोर दिसतंय ते तुकाराम महाराजांचंच घर आहे. तो त्या घरासमोर गेला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षांदेहि. आवाज दिल्याबरोबर तुकोबाराय घरी नव्हते. हा आवाज ऐकला चिमुकल्या भागीरथीने. भागीरथीने आवाज ऐकला आणि आई काहीतरी कामामध्ये व्यस्त होती. आवाज ऐकल्याबरोबर जिजाबाईने थोडंफार काहीतरी भिक्षा मागून आणली होती, पीठ मागून आणलं होतं. तिला वाटलं आपल्याला नाही काही, आपल्याकडे दुसरं काही द्यायला नाही, तर बाबाला आपण थोडं पीठ देऊ आणि संध्याकाळी आपले बाबा घरी आल्यावर त्यांना सांगू मी आज बाबाला भिक्षा दिली. बाबाला लय आनंद होईल. म्हणून ते त्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी गेली आणि त्या झोळीमध्ये हात घातला. तिच्या हाताला किती पीठ लागला असेल मला सांगा? मुठीला. विठ्ठल 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 हो, तिच्या हाताच्या मुठीत किती पीठ आला असेल? तिथे पीठ घेऊन त्या बाबाला भिक्षा देण्यासाठी जाणार. ती जवळ गेली आणि तिकडं तिच्या आईने पाहिलं, जिजाबाईने पाहिलं. ती पळत आली आणि सांगितलं तूही उदाळीन, तुझा बापही उदाळा. चल होय आतमध्ये ते पीठ टाकून दे. थोडीफार भिक्षा मागून आणलेलं पीठ आणि तूही ते दान करून देतेस. ती रडायला लागली. सांगितलं बाबा जा तुम्ही, आमच्या घरची भिक्षा तुम्हाला भेटणार नाही. बाबा जा तुम्ही. अगं पोरी तू रडू नको, देव मला देऊ नको भिक्षा, पण तू रडू नको. पाय आपटत भागीरथी आतमध्ये गेली. ते पीठ त्या झोळीमध्ये टाकून दिलं आणि रडत रडत बाहेर आली. अंगडच्या फकीर 5-10 पावलं चालायला निघले. ते निघून गेले. पण ज्यावेळेस ती चिमुकली भागीरथी रडते, रडत असताना ती डोळं पुसायला गेली तर तिच्या बांगड्यांना थोडं पीठ राहिलं होतं. तिला वाटलं नाही आपण जास्त टाकू शकत, पण आपल्या बांगड्या लागले थोडं पीठ तर आपण त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकू शकतो ना. म्हणून तिला आनंद झाला. ती रडत रडत बाहेर आली आणि आवाज दिला, ओ बाबा, ओ बाबा, थांबा थांबा. तो अंगडच्या फकीर म्हणतोय अगं बाई नको तुझी भिक्षा. अहो बाबा मी तुम्हाला भिक्षा नाही देत, पण माझी एक विनंती आहे. माझ्या
या बांगड्यांना थोडं पीठ लागले, मला फक्त तुमच्या झोळीत ते माझा हात झटकू द्या, एवढं मला तुमच्या झोळीमध्ये टाकू द्या. अंगडच्या फकीराचा अहंकार जागा झाला. 5-10 पावलं तो पाठीमागे सरला. त्याच्या मनामध्ये आलं, त्या पुणे प्रांतामध्ये फिरत असताना कितीतरी सावकारांनी गाड्याच्या गाड्या त्यामध्ये ओतल्या, तरी माझा कटोरा भरला नाही. आणि याच्या याने काय होणार आहे? पण लहान मुले रडतय, काकुलतीला आलंय, बाबा मला एवढं तुमच्या झोळीमध्ये झटकू द्या. अंगाडच्या फकीरचा नाईलाज झाला आणि मग त्या मुलीला म्हणला, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून भागीरथीने त्या अंगडच्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये आपला हात झटकला. हात झटकतात त्यात नवल काय झालं पहा. तिने हात झटकल्याबरोबर अंगडच्या फकीराचा कटोरा तर भरलाच, पण अंगडच्या फकीरही त्या पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यात गाडला गेला. आणि मग त्या पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज आला. काय आवाज आला? धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा समर्थ. ओ धन्य तुकोबा समर्थ, ओ धन्य तुकोबा समर्थ, ओ धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य तुकोबा, धन्य तुकोबा. त्या पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज आला. ही कशाची ताकद आहे? फक्त दानाची ताकद आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दान घडलं पाहिजे. आणि आपण ज्यांची सेवा करतो, साक्षात भागीरथीसाठी जगद्गुरु तुकोबारायाने कोणाचं दूध काढलं? ज्यावेळेस तुकोबाराय 2 वेळेस वैकुंठातून परत आले, एक निळोबारायसाठी आणि एक आपल्या कन्या भागीरथीसाठी. ज्यावेळेस आले तर भागीरथीने खाण्यासाठी शेवया बनवल्या, त्याला दूध नव्हतं. तर तुकोबाराने कशाचं दूध काढलं? दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढिले, गुराळीचे हे काढिले, गुराळीचे. येलेश्वर तू पूजिले, दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढिले, पूजिले, दूध नदीचे काढिले, दूध नदीचे काढले, दूध नदीचे काढले. येलेश्वरा ते पूजले, दूध नंदीचे काढिले. नंदी म्हणजे भगवान शंकराचं वाहन. नंदी बैल म्हणजे कोण? सोपं आहे का? फक्त ही कशाची ताकद आहे? संत सेवेची ताकद आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. म्हणून आपल्याला जो भगवंत आवडतो
त्या भगवंताची आपण काय करायचं, मनोभावे सेवा करायची. आणि आपण ज्यांचा आज सोहळा करतोय म्हणून त्या भगवंताचं सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. मोठ्या प्रेमाने आपण या भगवंताचं भजन जर केलं आणि त्याची भक्ती जर केली तर कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्याही रूपात, जसं चिलिया बाळाला देव धावून आले होते तसं आपल्यालाही देव संकटातून सोडणार नाही का. पण त्याची भक्ती अशी करा की देवही आपल्यासाठी खाली आले पाहिजे. मला सांगा, जसं भक्त पुंडलिक रायासाठी देव आले, भक्त पुंडलिक राय कोणाची सेवा करत होते? आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. सकल तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा का गेले, मला सांगा, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. आणि ज्याच्या जीवनात एकदा आईवडील गेले ना तर त्याला विचारा आईवडिलांची किंमत. तुम्हाला या दुनियाच्या पाठीवर सर्व काही भेटेल, या दुनियाच्या पाठीवर तुम्हाला सर्व काही भेटेल, पण एकदा मातेत गेलेले मायबाप भेटणार नाही. सबसे बडी हे माँ, ए पगले सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. सबसे बड़ी है माँ, ए पगले सबसे बड़ी है माँ. आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली तरी आईचे उपकार फिटणार नाही. म्हणून जीवनामध्ये त्या आईवडिलांची सेवा करा. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका, जगात देव नाही आई बापा सारखा. कारण आपण किती मोठे व्हा, जोपर्यंत आपल्या आईबापाचा आशीर्वाद आपल्या पाठीवर नाही ना, आपल्या पाठीवर आशीर्वादाची थाप पडत नाही, तोपर्यंत आपल्याला आनंद वाटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आई एखादा लहान मुलगा असला आणि त्यांनी जर रात्री शी केली तर आई त्याला कोरड्या जागेवर ठेवते आणि स्वतः ओल्या जागेवर झोपते. आईची व्याख्या दोनच शब्दात आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन करून देणारी ती आई आहे. आणि जर त्या आईला आपण जर पोटात मारत असलो, आपणही, मी, तुम्ही ज्याच्या उदरामधून बाहेर आलो ती एक स्त्रीच आहे ना. आपण ज्या राजांची जयंती साजरी करतो, ज्या संतांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्या देवाची आपण
अष्टमी नवमी साजरी करतो, तेही एका स्त्रीच्याच गर्भातून जन्माला आलेत की नाही. आणि जर आपण त्या स्त्रीलाच जर जन्म, आपल्याला पत्नी पाहिजे, आपल्याला आई पाहिजे, आपल्याला बहीण पाहिजे, मग मुलगी का नको? आपल्याला जर परत छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यावं असं वाटतंय, तर प्रथमतः कोण जन्माला आलं पाहिजे? जिजाऊ साहेब जन्माला आल्या पाहिजे. पण आपण जर गर्भामध्ये त्या मुलीची जर हत्या केली आणि जर गर्भामध्येच आपण जर तिचा घात केला, तर कसे जिजाऊ साहेब जन्माला येतील? जिजाऊ साहेब कसे जन्माला येतील मला सांगा. जर जिजाऊ साहेब जन्माला यायचे असतील तर त्यासाठी आपण प्रथमतः स्त्री भरून हत्या थांबली पाहिजे. आता शिवजयंती जवळ आली. छत्रपती कुणाला म्हणायचं मला सांगा? छत्रपती राजांसारखा जर मुलगा जन्माला यायचा पहिले जिजाऊ पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. इति नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंती 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. ही बातमी आहे ताजी. तुमच्या सेवेला मी आज झालो राजी. राजे अनेक झाले, सगळ्या राजात माझ्या राजांनी मारली बाजी, कारण त्यांचं नावच होतं छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यावे असं जर आपल्याला वाटत असेल, तर पहिली मुलगी जन्माला आली पाहिजे. म्हणून मुलीला जगू द्या मुला समान, वाचवा तिचा प्राण. मुलगीच ठेवते आई वडिलांच्या सेवेवर भान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या मुलीलाही जन्म घेऊ द्या. ती सांगते, गर्भामधून सांगते, काय सांगते, पण आपल्याला नाही कळत. आपल्याला वंशाला दिवा पाहिजे असतो. कारण आज जर पाहिलं तर 800 मुली आणि 1000 मुलं आहेत. कारण हे व्यासपीठ असे, या व्यासपीठावरून बोलू शकतो. आणि जर स्त्री भरून हत्ती जर थांबल्या नाही तर पुढची परिस्थिती किती भयंकर असेल सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, स्त्री सुरक्षित येते का? स्त्री सुरक्षित नाहीये. म्हणून आपण त्या मुलीला तर जन्म दिलाच पाहिजे, पण जन्म दिल्याबरोबर आपण समाजात कसं जगायचं. एखाद्याने आर्य केलं तर आपण त्या मुलीलाही लढायला शिकवायचं, मुलीलाही धाडशी बनवायचं. पण आपल्याला वंशाला दिवा पाहिजे असतो, म्हणून आपण त्या मुलीची पोटामध्ये हत्या करतो. ती मुलगी काकुलतेला येते, काय बोलते? 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. तुझ्या चिमुकल्या कानांना माझे कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. तारण मारण तुझ हाती सर्व काही. तारण मारण तुझ हाती सर्व काही. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. आपण त्या मुलीला जन्म घेऊ द्या. आज या कीर्तनाची जर सार्थकता काय असेल, प्रत्येक आईने जर हा विचार केला तर नक्कीच शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी, भोलेबाबाच्या चरणी, तुम्हा सर्व देवतुल्य शूद्र वर्गांच्या चरणी आपण या ठिकाणी समर्पित करू. आणि सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करायचंय. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम
विठ्ठल पांडुरंगा पांडुरंग 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 हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा बारकुमाई 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 पावली हा बारकुमाई 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय अपने अपने माता पिता की जय हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई बारकुमाई तुम्ही विश्वनाथ दिनरंग कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी का येऊने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी तुका मने देवा काही भातुके पाठवा. या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावर भगवंताशी तुकोबरायांनी संवाद साधलाय. या अभंगावर यथामती आता अवकाश मी सद्गुरु जोग महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यासमोर जे मांडण्याचा प्रयत्न केला ते सर्व आमच्या गुरुवर्यांचं आहे. त्यामुळं जे काही योग्य असेल ते सर्व आमच्या गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले ते चोज करू नये माऊले रे जे जेवी. ज्याप्रमाणे मुलगा काकर मागतो आई त्याला भाकरच देते त्याप्रमाणे तुम्ही ते गोड करून घ्यायचे. कारण जीवन काय बोलताना ओगाओगामध्ये एखाद्याला शब्द लागून जातो आणि जाता जाता फक्त मी एक गोष्ट सांगून जाणार. एकच गोष्ट सांगणार. आपलं कीर्तन संपलं. तुम्ही कीर्तनात काही नाही घेतलं तरी चालेल. कीर्तनात काहीच घेऊ नका. कीर्तनातली जाता जाते ही एक गोष्ट जर आपण घरी नेली तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि मला सांगा स्त्री सुरक्षित आहे का? एवढं एकच वाक्य सांगणार मी फक्त. सरकारने कायदा केला पाहिजे सुरक्षित झाला पण आपण केलेला कायदा सरकारला मान्य करावा लागेल. कधी? ज्या वेळेस आपल्या बहिणीला आपण सांगायचं ताई आपल्याकडे रक्षाबंधन सहन करतो. कशासाठी करतो? हातामध्ये एक धागा बांधायचा ताटामध्ये 50ची नोट टाकायची म्हणजे खरं रक्षाबंधन आहे का? पण स्त्री शक्ती खूप मोठी आहे म्हणून तुम्ही सांगायचं. कुणाला? तुमच्या भावाला सांगायचं दादा आम्हाला रक्षाबंधनला तू साडी देऊ नको भाऊबीजेला चोळी घेऊ नको आम्हाला पैसे नको काहीच नको आम्हाला फक्त एक दे. माझं एक तुझ्याकडं मागणं आहे. काय मागणं आहे? जसं तुकोबरायांनी देवाक मागितलं देवा आम्हाला काहीच नको काय करा फक्त कृपा कराल ते थोडी आम्हाला फक्त तुमचा प्रसाद म्हणून काहीतरी पाठवून द्या. तसं आपण त्या भावाला मागायचंय दादा मला रक्षाबंधनला भाऊबीजेला काहीच नको फक्त काय कर तू मला एक वचन दे. दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीच कुणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. रात्री अपरात्री डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक मुलीला तू बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. ते प्रत्येक मुलीने जर भावाला सांगितलं तर स्त्री सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. असो
झालेली सेवा आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले रे पुरे वेडे वा पुढे उतरे. समापराध महाराज तुम्ही सिद्ध. आ नाही उच्चारिला देकार म्या पुन्हा. समापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पायापैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.